नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंडियन ॲग्रिकल्चर टूर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण 05234 या वॉटर सोल्युबल खताबद्दल माहिती घेणार आहेत. या खताला मोनो पोटॅशियम फॉस्फेट असेही म्हणतात. यामध्ये नत्र शून्य राहते. यामध्ये फक्त स्फुरद, ज्याला फॉस्फरस म्हणतो, ते आपण 52% राहतं आणि पोटॅश 34% राहते. तर या खताचे मुख्य फायदे जे आहेत त्यामध्ये जर आपण हे आपल्या फळबागेला दिलं किंवा भाजीपाला पिकांना दिलं तर फळांची व फुलांची गुणवत्ता चांगली राहते. हे खत फुलांची गळ थांबवते आणि फळांचा आकार, चकाकी व वजन वाढवण्यास मदत करते. तसेच मुळांची वाढ पण चांगली होते. यामध्ये 52% फॉस्फरस असल्याने झाडांच्या मुळांचा विस्तार जोमाने होतो, ज्यामुळे झाडे जमिनीतील अन्नद्रव्ये चांगले शोषून घेतात. तसेच 05234 हे जे कॉम्बिनेशन आहे त्यामुळे आपली झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, कारण त्यामध्ये पोटॅशचं प्रमाण 34% राहते आणि पोटॅशमुळे पिकाची रोग आणि किडींविरुद्ध लढण्याची ताकद वाढते. तसेच पीक दुष्काळ किंवा अतिथंडीमध्ये तग धरू शकते, कारण की पोटॅश हे आपल्या झाडाच्या आजूबाजूला असं काही एन्व्हायरमेंट तयार करून ठेवतं की ते झाडाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरण्यास मदत करते. म्हणजे पोटॅश खूप महत्त्वपूर्ण घटक आहे आणि हे 100% विद्राव्य खत असल्यामुळे याचे झटपट रिझल्ट आहेत आणि हे 100% पाण्यात विरघळणारं असल्यामुळे पिकांना लवकर उपलब्ध होतं. आता यामध्ये वापरण्याची वेळ कोणती आहे तर फुलोरावस्थेमध्ये, फुले लागण्यापूर्वी किंवा फुले लागल्यानंतर याचा वापर केल्यास फुलांची संख्या वाढते. तसेच फळ धारणेच्या वेळेस, म्हणजेच जेव्हा फळे लहान असतात, म्हणजे ज्या वेळेस त्यांची सेटिंग स्टेज असते, फळं सेट होतात, तेव्हा याचा वापर केल्यास फळांची फुगवण चांगली होते. म्हणून केळी, पपई जे फळबागायतदार असतात ते ज्यावेळेस फ्रुटिंग चालू होते त्यावेळेस त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. आणि जेव्हा नत्राची गरज नसताना, जेव्हा झाडाची शाकीय वाढ म्हणजे पाने आणि फांद्या जास्त झाली असेल आणि आता फक्त आपल्याला फुले आणि फळे हवी असतील, तेव्हा 05234 हे खत प्रामुख्याने वापरले जाते. मित्रांनो, फवारणीसाठी याचा वापर कसा करायचा आहे, 5 ते 7 ग्रॅम प्रति लिटर पाणी, म्हणजे समजा 15 लिटरच्या पंपासाठी 75 ते 100 ग्रॅम एवढं प्रमाण आपण घेऊ शकतो. तसेच जर ठिबकद्वारे तुम्हाला द्यायचं असेल तर 5 किलो प्रति एकर आपल्या पिकांच्या गरजेनुसार आपण देऊ शकतो आणि जवळपास हे सर्वच पिकांसाठी चालतं.